महाविकास आघाडीला जे लोकसभेत यश मिळालं ते त्यांनी गृहीत धरलं. ते म्हणाले जनता आता कंटाळलेली आहे मोदींना. हेच मुळात चुकीचं होतं. अवाढव्य जागा विनाकारण उद्धव ठाकरेंना किती जागा दिल्या आणि शरद पवारांना किती दिल्या आणि काँग्रेसने स्वतःलाच बॅकफूटवर घेतलं का? तर राहुल गांधींचं धोरण असं आहे की भाजपचा पराभव हे आपलं प्राथमिक ध्येय आहे, काँग्रेसला मोठं करणं नाही. 133 जागा म्हणजे ते 122 वर 2014 मध्ये होते, त्याच्यात 10 जागा वाढल्या. ते भाजपने काय अद्वितीय अफाट यश मिळवलं आहे असं नाहीये. काँग्रेसच्या DNA मध्ये जे आहे ना की गांधी घराणं हे सर्वोच्च आहे, दे आर एंटायटल. या देशावर राज्य करायला ते स्वयंभू, ते सर्वशक्तिमान आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे मोदींकडनं बरोबर शिकले की काम करणारा नेता ही प्रतिमा झाली पाहिजे. सतरंज्या उचलणारी माणसांची फौज ज्या पक्षाकडे असते तो पक्ष हळूहळू रिवाईव्ह होतो. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2019ला महाराष्ट्रामध्ये एक राजकारणामध्ये एक ऐतिहासिक प्रयोग झाला. हा प्रयोग होता महाविकास आघाडीचा. ज्या दोन पक्षांनी 5 दशकं एकमेकांच्या विरोधात राजकारण केलं, तर शिवसेना आणि काँग्रेस हे राजकीय समीकरणांसाठी, सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले. आणि अर्थातच ह्याच्यामागं होते शरद पवार. शरद पवारांनी राजकारणातला अशक्य वाटणारा हा प्रयोग घडवून आणला. 2.5 वर्ष महाविकास आघाडी सत्तेत होती. अर्थात या प्रयोगाचे फटके म्हणा किंवा राजकीय बदललेली समीकरणं, महाविकास आघाडीतनं 2 मोठे पक्ष फुटले, शिवसेना आणि राष्ट्रवादी. सत्तांतर झालं, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी खूप आक्रमकपणे महाराष्ट्रात विस्तारत होती. मधल्या काळात लोकसभा निवडणुका घडल्या. लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रात नजरेत भरेल असं यश मिळवलं. हे सगळं असताना आता विधानसभेला देखील महाविकास आघाडी ही इतिहास घडवेल, सत्तांतर करेल असं वाटत असताना निवडणुका झाल्या आणि निकाल लागले. आणि या निकालानंतर सुरू झाली ती महाविकास आघाडीची ससेहोल पालट. महाविकास आघाडीमध्ये आत्ताच्या राजकारणात जे काही घडतंय त्यावरनं महाविकास आघाडी टिकेल का? महाविकास आघाडीचं पुढचं भविष्य काय असणार? शिवसेना बाहेर पडेल का? शरद पवारांचं राजकारण कसं असणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, या सगळ्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दीक्षित सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. प्रशांत सर, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महाविकास आघाडीमध्ये निवडणुकांनंतर विशेषतः जे काही राजकारण घडतंय, तुमचं काय रिडिंग आहे की महाविकास आघाडी पुढची 5 वर्ष महाराष्ट्रात अस्तित्वात राहील का? कुठलाही पक्ष अस्तित्वात राहणं किंवा न राहणं हे तितकंसं सांगणं सोपं नसतं आणि अस्तित्वात राहण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात छोटे छोटे पक्षसुद्धा, छोटे छोटे गटसुद्धा हे तुम्ही त्यांना ते संपलेत असं म्हणू शकत नाही. अगदी मी बच्चू कडू आणि यांचं सुद्धा म्हणजे उदाहरण देईन की ती मंडळीसुद्धा टिकून राहतात कारण त्यांचा एक विशिष्ट बेस असतो. महाविकास आघाडीचा बेस तर खूप जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ही संपुष्टात येईल किंवा त्यांचं आता अस्तित्वच संपेल. आघाडी म्हणून कदाचित अस्तित्व बदलेल, त्याच्यात बदल होतील. कदाचित आघाडी म्हणून अस्तित्व संपेल, पण पक्ष म्हणून म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं पक्ष म्हणून अस्तित्व थोडं कमी झालं तरी ते पूर्ण संपेल असं वाटत नाही. अनलेस शरद पवारांचा गट हा जर का काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि उद्धव ठाकरेंना मात्र ती शक्यता नाहीये. ती फक्त एक शक्यता मला दिसते. पण बाकी महाविकास आघाडी ही अजूनही काही काळ अस्तित्व त्याचं टिकून असेल. फक्त ती ह्या आव्हानाला कसं तोंड देते, जे आता 2024च्या निकालाने त्यांच्यासमोर उभं केलं आहे त्याला कसं तोंड देते का? ती फक्त EVM मतं चोरली वगैरे म्हणजे 19 ते आपले गेली 2.5 वर्ष जसं गद्दार वगैरे नॅरेटिव्हवरच ते तगून राहिले होते, त्याच्या पलीकडे जाऊन काय करतात आणि आपल्या आघाडीचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय राजकीय निर्णय घेतात, पॉलिटिकल डिसिजन, हे फार महत्त्वाचं आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागले आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या जेमतेम 40-45 जागा या महाराष्ट्रात एकूण आलेल्या आहेत. शरद पवारांच्या 10 असतील, उद्धव ठाकरे यांच्या 15 आणि तेवढ्याच जवळपास काँग्रेसच्या. 6 डिसेंबरला खरं तर 20 वर्षापूर्वी बाबरी मशीद पाडली होती आणि त्यानंतर त्या बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे असं सांगणारं एक ट्विट नार्वेकरांनी केलं होतं. आणि त्याच्यानंतर समाजवादी पक्षाचे, जे समाजवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत निवडणूक लढला होता, त्याचे 2 आमदार आम्ही महाविकास आघाडी सोडतो असं सांगतायत. तर ही सुरुवात आहे का महाविकास आघाडीला तडे जायला सुरुवात असू शकते? कारण मुळात महाविकास आघाडीचा प्रॉब्लेम कसा आहे की सुरुवातीला तुम्ही सांगितलं शरद पवारांनी ते सगळं घडवून आणलं. थोडासा माझा मतभेद आहे. थोडासा मतभेद अशा की शरद पवारांनी त्याच्यात महत्त्वाची कळीची भूमिका बजावली, याच्यात काही माझा मतभेद नाही.
पण एकाच वेळी ते 2 दगडावर खेळत होते. तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा 1 तास त्यांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती आणि जी भेट घेतली तेव्हा अजितदादा तिकडे होते. त्यामुळे शरद पवारांना त्याच्यात अनपेक्षित काय होतं, केवळ शरद पवारांना नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाही, की काँग्रेस शिवसेनेच्या नेतृत्वाला मान्यता देईल हे त्यांना अजिबातच अपेक्षित नव्हतं. कारण काँग्रेसचा संपूर्ण इतिहास हा शिवसेनेच्या विरोधातला गेलेला आहे. मातोश्रीवर कधीही गांधी घराण्यातलं कोणी गेलेलं नाही. तर आणि म्हणजे इव्हन माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या टप्प्यात राहुल गांधीसुद्धा फारसे उत्सुक नव्हते. पण पृथ्वीराज चव्हाण वगैरे सगळ्यांनी जेव्हा एक इनिशिएटिव्ह घेतला की आपला जर का काँग्रेसचा गट टिकवायचा असेल तर आपल्याला या आघाडीबरोबर जाणं आवश्यक आहे. आणि मग तुम्हाला आठवत असेल ते जयपूरमध्ये सगळ्या आमदारांना घेऊन नेण्यात आलं. तिथे सोनिया गांधी व्यक्तिगत म्हणजे फोनवर बोलल्या सगळ्यांशी. नंतर ती आघाडी अस्तित्वात आली आणि ही एकदा काँग्रेस तिथे आल्यावर त्या आघाडीला संख्याबळ मिळालं आणि ती स्थिर झाली आणि तिथनं मग भाजपला बॅकफूटवर यावंच लागलं. त्यामुळे शरद पवारांपेक्षा माझ्या दृष्टीने की फॅक्टर त्यातला काँग्रेसचा त्याच्यात सहभाग हा होता. आता इथेच आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला. म्हणजे या निवडणुकीचं जर का आपण एक थोडं वेगळं ॲनालिसिस केलं, थोडंसं जर का पॉलिटिकल थिंकिंगच्या म्हणजे राजकीय पॉलिटिकल तत्त्वज्ञानाच्या ह्याने केलं तर यावेळी भारतीय जनता पक्ष ठोसपणे पुन्हा हिंदुत्वाकडे आला, त्यांच्या कोर आयडिओलॉजीकडे. आणि त्याच वेळी हे महत्त्वाचं आहे त्याचं पुढचं वाक्य, त्याच वेळी अजित पवारांबरोबर धर्मनिरपेक्षतेलाही त्यांनी वाव दिला. अजित पवारांना आघाडीत घेताना त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य कायम ठेवलं. तसा प्रकार आता महाविकास आघाडी करते का, की समाजवादी पार्टीचं म्हणणं आम्हाला मान्य आहे पण आमचं हिंदुत्व मात्र कायम आहे आणि हे समाजवादी पार्टीला पटतंय का? इथे अजितदादांना ते पटलं आणि अजितदादांनी व्यवस्थित म्हणजे त्यांनी कटेंगे तो बटेंगे चालणार नाही म्हटलं, हे आमची भाषा नाही असं म्हटलं. मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली, 2 उमेदवार निवडून आणले आणि त्यांनी तो एक धर्मनिरपेक्ष प्रवाह कायम ठेवला. तर ही अशी अमरेला महाविकास आघाडीला आयडिओलॉजिकली उभी करता येईल का? माझ्या मते 2014 पासनं काँग्रेसबरोबर मग तो इंडिया ब्लॉक असो, इथला महाविकास आघाडी असो, प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्यासमोर ठोस आयडिओलॉजी, कुठल्या आयडिओलॉजीला पकडायचं आणि ती कशी मांडायची लोकांसमोर आणि ते नॅरेटिव्ह लोकांना म्हणजे ते कथन, ते राजकीय कथनच असतं शेवटी, ते कसं पटवायचं इथे प्रॉब्लेम आहे. आणि हा एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आता उद्धव ठाकरेंना जाणवणार आहे, शरद पवारांना जाणवणार आहे आणि काँग्रेसलाही जाणवणार आहे. त्याच्यातनं मार्ग काढणं ही खरी राहुल गांधी आणि यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. पण ते काहीतरी बाष्कळ संसदेमध्ये प्रयोग करण्यात दंग आहेत, हे दुर्दैव आहे त्यांचं. पण या अनुषंगाने जी चर्चा पुढे नेताना असं होतंय आता की निवडणुकांचे निकाल लागल्यापासून जेव्हा कळलेले की शिवसेनेला 14-15 आमदार मिळालेले आहेत तेव्हापासून सातत्याने असं बोललं जाते की आता उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं. आणि तुम्ही तो मुद्दा सांगितला की जसं अजित पवारांना स्वातंत्र्य महायुतीमध्ये की त्यांची जी शाहू फुले आंबेडकरांचा अजेंडा ते चालवतात पुढं आणि त्याला ते स्टिक टू आहेत, बरोबर, तसं स्वातंत्र्य उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत मिळत नाहीये. उद्धव ठाकरेंची कुठेतरी घुसमट होते आणि हे नॅरेटिव्ह एकीकडे येत असताना ह्याचं टार्गेट जे आहे ते मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. कारण की तिथेही काँग्रेस आणि शिवसेना हे 2 प्रबळ पक्ष आहेत. त्यामुळे कुठेतरी ह्याच्या मागं ही सगळी परत एकदा तोच प्रश्न येतो की हे सगळे महाविकास आघाडी फुटण्याच्या वाटेवर आहे, याची लक्षणं आहे ती सगळी. लक्षणं त्या दृष्टीने म्हणजे त्यांच्यात वादावादी आहे असं दिसतंच आहे. म्हणून मी म्हटलं की ही जी घुसमट उद्धव ठाकरेंची तुम्ही म्हणाला ती त्यांनी ओढवून घेतलेली, याबद्दलची स्पष्टता खूप आधीपासूनच त्यांनी ठेवायला हवी होती. ते काय म्हणायला लागले, माझं हिंदुत्व वेगळं आहे आणि व्यापक आहे. पण ते व्यापक हिंदुत्व काय आहे आणि कसं आहे? ते व्यापक हिंदुत्व म्हणजे आपल्याला फक्त काँग्रेसचं विचारधारेचं ओढणार आहे का, असा समज लोकसभा निवडणुकीनंतर झाला. कारण लोकसभा निवडणुकीने एक स्पष्ट केलं किंवा त्याच्यानंतर जो CSDSचा सर्व्हे झाला त्याच्यात स्पष्ट झालं की उद्धव ठाकरेंच्या मतदाराचा DNA हा आता शिवसेनेचा DNA राहिलेला नाही, तो शिफ्ट झालाय. आणि हा मुख्यतः मुस्लिम मतं, दलित मतं ही काँग्रेसकडनं उद्धव ठाकरेंकडे आल्यामुळे शिवसेनेला काहीतरी बळ मिळालंय. ती मतं बरोबर विधानसभेत भाजपने सफाईने त्यांच्या भाजप म्हणजे युतीने, महायुतीच्या नेत्यांनी सफाईने बाजूला केली आणि उद्धव ठाकरे एकदम खाली आले. आपण आता 20 जागा म्हणतो पण त्यातल्या 10 जागा मनसेमुळे आलेल्या आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे 10 जागावरच ते आलेले. हे का झालंय तर तो जो कोर आयडिओलॉजी होती, जी एक शिवसेनाचं जे चित्र मी लहानपणापासून बघत होतो आणि जे शिवसैनिक बघत होते, त्याच्यापासनं तुम्ही जर का स्वतःला बदल करत असाल
तर ते समाजाला म्हणजे तुमच्या मतदाराला पटणं रुजणं हे फार कठीण असतं. मला वाटतं आत्ता उद्धव ठाकरेंची स्थिती ही अडवाणी वाजपेयींची जी 84 झाली 80 झाली तसं झालेलं आहे की जनता पक्षातनं बाहेर आल्यावर जनसंघ त्यांनी विसर्जित केला होता. त्यामुळे नवा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आला आणि त्याला गांधीवादी समाजवाद असं एक नवं घोंगडं त्यांनी पांघरलं आणि त्यांना वाटलं की सगळ्या भारतात आत्ता जे एकूण नेहरूंपासून आलेलं नॅरेटिव्ह आहे त्या नॅरेटिव्हवरच आपण गेलं पाहिजे. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, अडवाणींचं असं स्टेटमेंट आहे की आयडिओलॉजीवर एखाद्या लहान राज्याचं फक्त सत्ता मिळवता येते, देशाची सत्ता चालवता येत नाही असं त्यांनी उघड म्हटलं होतं आणि ते पूर्णपणे चुकीचं ठरलंय. मोदींनी 14 मध्ये दाखवून दिलं आणि सातत्याने आता दाखवत आहेत. त्यामुळे ती जी त्यांची तेव्हा घुसमट, मग ते सगळं त्यांना सोडावंच लागलं. म्हणजे मग राम मंदिर प्रश्न हाती घ्यायला लागला आणि उघड गांधीवाद सगळा, आता कोणाच्या बोलण्यातही तो गांधीवादी समाजवाद शब्द येत नाही. उद्धव ठाकरेंनी ते शब्द नसले तरी त्या पद्धतीची झूल पांघरली महाविकास आघाडीत जाऊन आणि त्यांना असं वाटलं त्यांचं नेतृत्व आपल्याकडे येईल आणि मग आपण पुन्हा सत्तेवर येऊ आणि पुन्हा सत्तेवर आलो की या पद्धतीने शिवसेनेचं पुन्हा बांधणी करू. ते झालं नाही आणि बरोबर त्यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदेनी मात्र ती आयडिओलॉजी अजिबात सोडली नाही, उलट ती स्ट्रॉंग केली. त्याच्याबद्दल म्हणजे तो वेगळा विषय. त्यामुळे ती जी अडचण उद्धव ठाकरेंची झालेली आहे विचारधारेची, आता विचारधारेला त्यांना उत्तर त्यांनाच शोधायला लागेल किंवा त्यांच्या भोवतीच्या मंडळींना शोधायला लागेल. आता तरी त्यांच्या भोवतीचं कोणी मला या लेवलचे दिसत नाही, कारण बाळासाहेबांकडे नाही म्हटलं तरी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा होता मोठा. त्याला बाळासाहेबांनी तीक्ष्णतेच्या राजकीय याची जोड दिली आणि त्यांनी शिवसेनेचा चेहरा कधी बदलू दिला नाही. त्यांनी बरोबर अनेकदा म्हणजे तडजोडी केल्या, काँग्रेसबरोबर तर खूपदा तडजोडी केल्या. तुमच्यापैकी तुमच्या पिढीला माहीत असेल की नाही माहीत नाही, पण शिवसेना ही काँग्रेस सेना वसंत सेना आहे असं तेव्हा म्हटलं जात होतं, उघडपणे लिहून येत होतं त्याच्यावर. सोबतकार गवा बेरेंनी तर एवढी टीका केली होती, त्याबद्दल त्यांना मारहाण झाली होती शिवसेनेकडनं, म्हणजे आयडिओलॉजिकल टीका. बाकीच्यांनी केली ती वेगळी टीका होती, यांची आयडिओलॉजिकल टीका होती. तर पण त्यांनी बाळासाहेबांनी तो हिंदुत्वाचा हा धागा ठसठशीत राहील हे कायम पाहिलं. त्याला जोड मिळाली ती सुप्रीम कोर्टापर्यंत मनोहर जोशींची केस गेली तेव्हा. तो हिंदुत्वाचा मुद्द्यावरनं मतं मागण्यातनं झालं आणि ती केस जिंकल्यावर बाळासाहेबांना मतदानाचा हक्क काढून घेतला गेला. पण त्यामुळे उलट बाळासाहेबांचं हिंदुत्व जास्त ठसलं. नेमका तो जो गाभा होता शिवसेनेचा, एक मराठी अस्मिता अधिक असा आक्रमक क्षत्रियत्व दाखवणारं हिंदुत्व, हा जो म्हणजे ते वारकरी हिंदुत्व नव्हतं, ते क्षत्रियत्व दाखवणारं हिंदुत्व होतं, तो धागा नेमका याने घालवला उद्धव ठाकरेंनी. आणि आता महाविकास आघाडीत असं होत आहे की तो धागा पकडायचा तर तो काँग्रेसला चालेल का, कारण काँग्रेसला अन्य राज्यांमध्ये लक्ष ठेवायचं आहे आणि काँग्रेसचीच मुळात आयडिओलॉजी पण खूप म्हणजे 2004 नंतर बिनसलेली आहे. म्हणजे आर्थिक उदारीकरण आल्यानंतर एक आर्थिक उदारीकरणावर तुम्ही आर्थिक विषयांवर जगात कुठेही निवडणुका जिंकणं फार कठीण असतं. त्याच्यासाठी समाज फार प्रगल्भ व्हावा लागतो आणि ते फारच, आणि छोटा देश असेल तरच ते शक्य होतं. बाकी अमेरिकेपासून सगळीकडे इमोशन याच्यावरच निवडणूक जाते. राव आणि मनमोहन सिंगांनी ते आर्थिक झेप मोठी घेतली, त्याचा प्रचंड फायदा भारताला झाला. म्हणजे माझ्या मते तर फार मोठं मी पुस्तकच लिहिलं आहे त्याच्यावर की कसं नरसिंहरावांचं मोठं योगदान काय होतं ते. पण त्याला भावनेची जोड नसल्यामुळे, इमोशनल कंटेंट नव्हता आणि आर्थिक उदारीकरणानंतर काँग्रेसने जे स्वतःला आयडिओलॉजिकली रिइन्व्हेंट करायला हवं होतं, त्यांचे जे काही समर्थक आहेत, जे काही पत्रकार आहेत, त्यांनी ते त्याच्यावर काम करायला हवं होतं की ज्या पद्धतीचं एक आयडिओलॉजी नेहरू काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंदिरा गांधी राजीव गांधीपर्यंत चालत आली होती, आर्थिक उदारीकरणानंतर त्याला जो वेगळा एक पैलू किंवा डायमेन्शन द्यायला हवं होतं ते दिलं गेलं नाही. आणि ती कॅपॅसिटी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची नाही, हे कायम दिसतंय. त्यामुळे त्यांच्याकडे म्हणजे काँग्रेसकडे आयडिओलॉजीचा प्रश्न आहे, शिवसेनेकडे आहे आणि शरद पवारांची एकच आयडिओलॉजी कायम राहिली, सत्तेच्या बरोबर राहायचं. त्यांच्या अनेक आपण कौतुक करत असलो तरी त्यांचा धागा कायम आहे की म्हणून ते वाजपेयींच्या काळातही कॅबिनेट दर्जा दिलेला होता, ते सरकारच्या बरोबर राहिलेले आहेत आणि त्यातून आपलंही वेगवेगळी स्थानं पक्की करायची. त्यामुळे आता सत्ता नसताना लोकांना जवळ कसं ठेवायचं, कारण आता 5 वर्ष तरी काही संधी नाहीये. हा मुद्दा जो आहे, म्हणजे त्यांना जेव्हा 99 मध्ये महाराष्ट्रात सरकार आलं, म्हणजे 95 ते 99 मध्ये युतीचं सरकार इकडनं गेलं, पण केंद्रात भाजपचं सरकार आलं,
त्या काळात सुद्धा शरद पवारांनी वाजपेयींबरोबर जुळवून घेऊन स्वतःला कॅबिनेट दर्जा घेऊन आपलं तिकडलं स्थान कायम ठेवलं. आता तसं कुठेच शक्य नाही ना. आता त्यांना केंद्रात शक्य आहे ना राज्यात शक्य आहे. कारण त्यांचं हे तत्वज्ञान आचरणात आणणारी व्यक्ती आता राष्ट्रवादीच्या प्रमुखपदी आहे अजितदादांसारखी, जी डिलिव्हरी आणि ते तर कायम सांगतात की सरकारबरोबर राहण्यातच फायदा आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना काहीतरी रिइन्व्हेंट करायला हवं आहे आणि ती प्रोसेस चालू झाली असेल ते काहीतरी तो धागा किंवा तो मुद्दा मिळेपर्यंत लोकांसमोर राहावं. म्हणून मग EVM, मार्कडवाडी असे अनेक प्रश्न काढून कुठून तरी समोर ठेवायचे. पण मग याच्यामधनं नेमकं बिनसलं कुठं महाविकास आघाडीचं निवडणुकीच्या गणितांमध्ये? कारण की अंतर्गत कुरबुरी वाढल्या का, अति आत्मविश्वास नडला की लोकसभेला तर आमचे निवडून आलेत, आता आम्हाला तेच नॅरेटिव्ह आम्ही पुढे घेऊन जाऊ, का मग जनतेची नस समजणं जे असतं म्हणजे ते त्यांना पकडता नाही आली? जनतेची नस म्हणजे एकतर महाविकास आघाडीला जे लोकसभेत यश मिळालं ते त्यांनी गृहीत धरलं. ते माझे जनता आता कंटाळलेली आहे मोदीला, हेच मुळात चुकीचं होतं. म्हणजे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काही ठिकाणी बरोबर अर्थ काढला, त्यांच्याबरोबर जे मंडळी होती त्यांनी काही ठिकाणी अत्यंत चुकीचा अर्थ काढला. म्हणजे अगदी आपण कॅल्क्युलेशनने गेलो तर किमान विधानसभेच्या 100हून अधिक जागा अशा होत्या की जिथला डिफरन्स मतांचा हा 5 ते 10 हजाराचा होता. याचा अर्थ या जागा कुठेही शिफ्ट होऊ शकतात हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं होतं. आणि हे जे सांगितलं जातं की काही पत्रकार किंवा हे सांगतायत की मोठी चूक अशी झाली की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नाही, पदाचा उमेदवार म्हणून दिलं आहे. माझ्या मते ते चूक आहे. म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेसनेच ड्रायव्हिंग सीटवर येऊन अशा जागांचा तपशीलवार अभ्यास करून आपली स्ट्रेंथ कुठे आहे, आपला विकनेस कुठे आहे हे लक्षात घेऊन तसं तिकीट वाटप करायला हवं. ते केलं नाही. अवाढव्य जागा विनाकारण उद्धव ठाकरेंना किती जागा दिल्या आणि शरद पवारांना किती दिल्या आणि काँग्रेसने स्वतःलाच बॅकफूटवर घेतलं. का तर राहुल गांधींचं धोरण असं आहे की भाजपचा पराभव हे आपलं प्राथमिक ध्येय आहे, काँग्रेसला मोठं करणं नाही. इथेच चूक झाली. भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वात हा फरक आहे. भाजप बॅकफूटला येतो तो तेव्हाच की जेव्हा त्यांना माहीत असतं की आपली स्ट्रेंथ वाढवायची, दुसऱ्याला ॲडव्हान्टेज मिळावा म्हणून तो बॅकफूटला येत नाही. इथे नेमकं उलटं झालं आणि त्यामुळे काँग्रेसच मागे राहिली. कारण शेवटी महाराष्ट्रात सर्वत्र काँग्रेसचा बेस मोठा आहे, शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा इतका नाही, शरद पवारांचा इतका नाही. उलट बाजूला युतीने परफेक्ट आपले म्हणजे अवास्तव मागण्या कोणी केल्या नाहीत, व्यवस्थित मतदारसंघाची निवड केली आणि कॅन्डिडेट तसे दिले. म्हणजे जे भाजपने आपले 13-14 कॅन्डिडेट दिले, निर्यात केली असं आपण म्हणता येईल वेगवेगळ्या यांना, ते त्याच याने केले की तुमच्याकडे कॅन्डिडेट नाही ना आपण आमचा देऊ. ते काय सगळेच निवडून आले असं नाही. आता शायना यांचे पडल्या पण त्यांनी बऱ्यापैकी मतं तिथे घेतली, त्यामुळे त्यांचा बेस एक त्यांनी वाढवत नेला. असं कॅल्क्युलेशन करणारं बारकाईने हे झालं नाही. आणि तिसरा भाग असा मला नेहमी वाटतं की लोकसभा निवडणुकीचा पराभव हा हिंदुत्वाचा पराभव आहे. पराभव म्हणण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या ज्या 240च जागा आल्या तो हिंदुत्वाचा पराभव आहे. अयोध्येतला पराभव हा म्हणजे रामाने धडा शिकवलाय वगैरे हे जे नॅरेटिव्ह पुढे चालवलं गेलं आणि त्या हिंदुत्वाची चेष्टा केली गेली ते कुठेतरी भाजपच्या आणि बऱ्याच हिंदू म्हणजे ज्याला आपण प्रो किंवा हिंदूंबद्दल आत्मीयता असलेल्या लोकांच्या जिव्हारी लागलं आणि ते फार मोठ्या प्रमाणात मताला उतरले. हरियाणात ते तसंच झालं की आपल्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे याची खंत त्यांना वाटायला लागली. हे रीडिंग करता आलं नाही. त्यामुळे ज्या बरं अनेक म्हणजे विजयाचं काय फक्त लाडकी बहीण असं हे नाही आहे, पण अनेक जे फॅक्टर आहेत ते पाहून त्यानुसार स्ट्रॅटेजी आखणारा, त्यानुसार स्ट्रॅटेजीत बदल करणारा आणि ज्याच्या शब्दाला वजन आहे असा माणूस महाविकास आघाडीत नव्हताच, काँग्रेसमध्ये तर बिलकुल नव्हता. हे सगळे दरबारी राजकारणी आहेत, राहुल गांधींच्या बाजूला आहेत ते. त्याच्या विरुद्ध इकडे संघटनेचं बळ होतं, सरकारचं बळ होतं. एक तर ते शिकले ताबडतोब की आपल्याला महाराष्ट्र काही करून परत आणायचं आहे आणि यासाठी मग सरकारचा पैसा वापरायचा तर वापरा, म्हणजे यंत्रणा, पैसा म्हणजे यंत्रणा. त्यामुळे भरपूर योजना, इतके GR निघाले, छोटी छोटी महामंडळ स्थापन झाली, संघटना छोट्या छोट्या जवळ करा, RSSला उघड आवाहन करा की तुम्ही आलं पाहिजे. हा जो सगळा स्ट्रॅटेजिकली असा फोर्स वापरला गेला त्याला उत्तरच नव्हतं महाविकास आघाडीकडे. बरं, त्यांचं नॅरेटिव्ह अजूनही संविधान, दलितांच्या विरोधात आहे तेच राहिलं.
ते लोकांना नकोच होतं. हा जो म्हणजे लोक आता बदलतात. या निवडणुकीने एक कसं दाखवलं, हे पूर्वी होतं काही ठिकाणी, पण इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं की लोक प्रत्येक वेळी वेगळा विचार करतात. आणि यांची डिलिव्हरी दिसल्यामुळे शेवटी खात्यात पैसे आले ना, नुसतं आश्वासन नव्हतं. 7,000-7,500 रुपये आले 3 महिन्यात. त्याचा मोठा बदल झाला. हे सगळं नीट लक्षातच घेतलं नाही महायुतीच्या नेत्यांनी. नाही, याच्यामध्ये तुम्ही सांगताय ते की सावध तर झाले, म्हणजे महायुतीवाले सावध झाले आणि त्यांनी योजना आणल्या, पैसा ओतला, हे सगळं ठीक आहे. पण नॅचरल अलायन्स नावाचा एक कन्सेप्ट असतो आपल्या राजकारणामध्ये. आणि फडणवीस कायम सांगतात की भाजप शिवसेना ही नॅचरल अलायन्स आहे. अजित पवारांना आम्ही सोबत घेतलं, त्यांचं पण भगवीकरण करू, म्हणजे ते पण एक नॅचरल अलायन्स होईल. आणि महायुतीबद्दल काय मी टीका केली होती की वोट शेअरिंग जे ते राष्ट्रवादीमध्ये आणि भाजप शिवसेनेमध्ये होईल की नाही याच्याबद्दल खात्री नव्हती. पण निवडणुकांमध्ये ते झाल्याचं आता दिसतंय. पण तसा नॅचरल अलायन्स काँग्रेसचा आणि शिवसेनेचा नाहीये का, इकडच्या म्हणजे ठाकरे गटाचा? आणि त्यामुळे हे सगळे महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी होत आहेत का? 100% हा नॅचरल अलायन्स तिथे नव्हताच. म्हणजे म्हणून तर म्हटलं की तो पहिल्यापासून राहुल गांधी तर रिलक्टंटच होते. सोनिया गांधीने तो इनिशिएटिव्ह घेतला आणि ते सरकार बनलं. पण हा नॅचरल अलायन्स नसताना आपलं हिंदुत्व स्ट्रॉंग ठेवायच्याऐवजी उद्धव ठाकरे त्यांच्या कलाने जायला लागले. तो जो एक लोकांमध्ये परसेप्शन गेलं आणि काही ठराविक मतदारसंघातनं त्यांच्या आकडेवारी घेऊन भाजपने एक नॅरेटिव्ह तयार केलं की बघा तुम्ही मुस्लिम धार्जिणे झालात. विरुद्ध बाजूला एकनाथ शिंदेनी ते आपलं हिंदुत्व बाळासाहेबांबरोबर आनंद दिघेंच्या बरोबर जोडल्यामुळे त्यांचे हिंदुत्वाचा धागा पक्का राहिला आणि शिवसैनिक तिकडे आकृष्ट झाले. पुन्हा त्यांनी त्यासाठी सरकार त्यांच्या बरोबर होतं. सरकार बरोबर असण्याचा फार मोठा परिणाम होतो. ते त्यांनी व्यवस्थित त्यांचं हँडल वापरलं. आणि दुसऱ्या बाजूला जरी हे पटवून देण्यात यशस्वी झाले भाजपचे लोक आपल्या म्हणजे त्यांच्या मतदारांना की अजितदादांना बरोबर घेणं ही आत्ता व्यावहारिक गरज आहे, ही गरज पार पाडली पाहिजे. याचं कारण असं की आपण जे सांस्कृतिक स्थित्यंतर करतोय, देशात एक वेगळं नॅरेटिव्ह आणतोय, नेहरूंचा जो काही आयडिओलॉजी होता त्याच्यापेक्षा वेगळी आणतोय आपण. ती टिकवायची असेल तर राज्यसत्ता हातात असणं आवश्यक आहे. ती आयडिओलॉजी म्हणजे आपण जसं म्हणतो मनुस्मृती वगैरे अशी नाहीये. ती फक्त हिंदूंना अग्रस्थानी ठेवून करायची अरेंजमेंट आहे. म्हणजे असा जो प्रचार चालतो त्याच्याशी मी फारसा सहमत नाही. काही ठिकाणी अशी पॉकेट्स आहेत की जे मनुस्मृतीत अजून रमलेले आहेत, पण सगळीकडे काही तसं नाही. कारण त्यांना नाहीतर मग त्यांनी अजितदादांना अशा पद्धतीने बरोबर घेतलंच नसतं. त्यांना ती गरज कळलेली आहे की आपल्याला एक धर्मनिरपेक्ष धागाही आपल्यातनं दिसला पाहिजे. तो अजितदादा सांभाळतायत. हे आपल्या मतदारांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले. आणि त्याच्या पुढे जाऊन अजितदादांनी आपल्या सगळ्या मतदारसंघात जे जुने म्हणजे त्यांचेच आमदार रिपीट केले. समोरच्या बाजूला शरद पवारांनी सगळे नौखे दिले. रिपीट केलेल्या आमदारांचं काम सगळ्यांनी बघितलेलं होतं. आणि त्या सगळ्या मतदारसंघातली मानसिकता ही शरद पवारांसारखीच आहे की सरकारबरोबर राहिलं तर आपला विकास होऊ शकतो, उगाच वाकड्यात जाण्यात अर्थ नाही. त्यामुळे तो सगळा मतदार पुन्हा अजितदादांकडे वळला. कारण यांचं सत्तेत येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे असं त्यांना वाटायला. त्याला हिंदुत्व हे सगळं पण ॲड होत गेलं. तो जो मुद्दा आहे. आणि दुसरा आणखी एक जो मुद्दा आपण विसरतो की लोकसभेत अजितदादांनी फक्त 4च जागा लढवल्या. त्यामुळे उरलेले सगळे मतदारसंघ जिथे आता त्यांचे उमेदवार निवडून आले तिथे अजितदादांचं चिन्ह लोकसभेत पोचलंच नव्हतं. त्यामुळे आपण समजून चाललो की अजितदादांची दैना उडाली. त्यावेळेही समजा ते चिन्ह सगळीकडे पोचलेलं असतं तर कदाचित त्यांच्या चित्र आपल्याला वेगळं दिसलं असतं. तर हे भाजपनं केलं. आणि खरं म्हणा तर भाजप 133 जागा म्हणजे ते 122 वर 2014 होते, त्याच्यात 10 जागा वाढल्या. म्हणजे भाजपने काय अद्वितीय अफाट यश मिळवलं आहे असं नाहीये. इनफॅक्ट दोन्ही शिवसेना एकत्र केल्यात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्यात. तर जवळपास 2014चा जो राजकीय पट होता तोच कायम राहिला. त्यामुळे पण त्यांनी सत्ता हातात घेतली, एक नवीन परसेप्शन पुढे केलं आणि त्याचा त्यांना आता फायदा घेत आहेत, जे महाविकास आघाडीला करता आलं. आणि पुन्हा सांगतो इथे नेतृत्वाचाच आणि नेतृत्वाला सल्ले देणारी ही जी सगळी मंडळी आहे की काँग्रेसची एक मेजर चूक मला 91 नंतर काय दिसते, 91 किंवा त्याच्या म्हणजे नरसिंहरावांची पिढी असेपर्यंत काँग्रेस स्वतःची आयडिओलॉजी स्वतः बनवत होती आणि बाकीच्यांना बरोबर घेत होती किंवा त्यांचा वापर करून घेत होती. वेगवेगळे कधी डाव्यांचा घ्या कधी उजव्यांचा घ्या, व्यवस्थित ते करत होते. 2004 पासून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं म्हणजे सत्तास्थानी आल्यानंतर आयडिओलॉजी आउटसोर्स करायला लागली. बाकीचे लोक ठरवायला लागले की काँग्रेसने कसं चालावं.
आणि हाच काँग्रेसचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यातनं त्यांना कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. त्यांची आधीची आयडियोलॉजी या मातीत मुरलेली होती, या संस्कृतीत मुरलेली होती. काँग्रेस कधीही भारतीय संस्कृतीपासून, ज्याला तथाकथित आता हिंदू संस्कृती म्हणतात, त्याच्यापासून फार डेव्हिएट झालेली कधीही नव्हती. हे तुम्ही बारकाईने बघाल तर लक्षात येईल. स्वातंत्र्याच्या आधी एक मला फक्त ऍड करायचं की हिंदूंचा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख होती. अर्थात म्हणजे जेव्हा हिंदू महासभेचे मंत्रिमंडळात होते, नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात. कारण हिंदू असण्याबद्दल खंत नव्हती काँग्रेस, ते म्हणायचे फक्त आम्हाला बदल केले पाहिजे. म्हणजे तथाकथित काय म्हणतात त्याला, कडवे हिंदू आम्हाला व्हायचं नाहीये, आम्हाला युरोपातला रेनेसान्स लक्षात घेऊन आमच्यात बदल करायचे असं मानय. राजगोपालचारी वाचा, स्वतः महात्मा गांधी बघा, नेहरू बघा. नेहरूंचं आपण बरीच खिल्ली उडवतो, पण नेहरूंचं बारकाईने वाचन केलं तर ते पूर्णपणे हिंदू होते. इंदिरा गांधी, राजीव गांधीपासून तो धागा थोडा विचलित व्हायला लागला, कारण त्यांचं शिक्षण, त्यांचं हे सगळंच वेगळं होतं. 91 पर्यंत पुन्हा नरसिंहराव आणि ही सगळी मंडळी होती. 2004 नंतर हिंदू असण्याबद्दलच काँग्रेसवाल्यांना खंत वाटायला लागली. ते आयडिओलॉजीपासून डेव्हिएशन होतं आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष, ती गॅप स्पेस होती ती आपोआप त्यांनी क्रिएट केली, ती भारतीय जनता पक्षाने पकडली. आणि तसंच एक्झॅक्टली उद्धव ठाकरेंच्या बाबत झालं. ती जी गॅप शिवसैनिकांच्या मनात निर्माण झाली की त्यांना भाजप नको होता, पण त्यांना हिंदुत्व हवं होतं, ते एकनाथ शिंदेनी पुढे आणलं. आणि त्याच्याबरोबर पुन्हा डिलेव्हरी हा सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे त्याला पूरक आहे, नुसत्या आयडिओलॉजीवर काही होत नाही. ते आज आता तो एक क्रायसिस उद्धव ठाकरेंसमोर आहे की इमोशनल आयडिओलॉजी आपल्याबरोबर कशी आणायची. पण या निमित्ताने एक प्रश्न अजून एक समोर येतो, तो म्हणजे राजकीय स्पेसचा. महाराष्ट्रात जर का आपण बघितलं तर 4 पक्षांमध्ये राजकीय स्पेस ही जवळपास 20 वर्ष, म्हणजे 99 ते जवळपास 2014-19 पर्यंत ही विभागलेली होती. आता ही राजकीय स्पेस जवळपास 7 ते 8 पक्षांमध्ये गेलेली आहे आणि त्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये ती स्पेसच उरलेली नाहीये. म्हणजे आता 3 पक्षांना 40-45 आमदारांमध्ये भागवायचे, त्यात सत्ता नाही, विरोधी पक्ष पद आपण ही चालू असे पद तरी अजून मिळालेलं नाहीये, पुढे मिळेल की नाही सांगता येत नाही. पण ते जरी मिळालं तरी आता रिसोर्सेस नाही, सत्ता नाही, नेते नाही, आमदार नाही. मग हे सुद्धा एक खरं कारण आहे की तिन्ही पक्षांनी वेगवेगळं बाहेर पडून ग्रोथ व्हावी यासाठी ही महाविकास आघाडी फुटणार आहे किंवा फुटतीये किंवा त्या वाटेवर आहे. खरं म्हणशील तर स्वतःच्या जीवावर उभं राहणं कधी चांगलंच असतं आणि तिथनं स्ट्रेंथ, म्हणजे ती ताकद मिळवून आपण केंद्रस्थानी आणून दुसऱ्यांना बरोबर घेणं, हा जसं भाजपचं आता झालेलं आहे. इंडिया ब्लॉकमध्ये काँग्रेसला लिडरशिप हवी आहे, पण बाकीचे मानत नाहीत, कारण तुम्ही ताकदवान नाही हे कळतं ना. ममता बॅनर्जी तुमचं कशाला ऐकेल किंवा DMKचा हा तुमचं कशाला ऐकेल, कारण ते त्यांच्या राज्यात इतके प्रबळ आहे. म्हणजे आत्ताच्या या वावटळीत सुद्धा ममता, म्हणजे ते एवढं कलकत्त्याचं हॉस्पिटलचं प्रकरण होऊन सुद्धा ममता बॅनर्जीने पोटनिवडणुकात सगळ्या जागा आणल्या, भाजपची खेचली उलट. म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे. तर अशा वेळे तुम्हाला स्वतंत्रपणे काम करायला हवं. मोठा प्रॉब्लेम कसा आहे की संघटनात्मक ताकद जी भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि वेगळ्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजितदादांकडे पण आहे. म्हणजे तुम्ही ते संघाच्या नजरेने बघू नका. संघाच्या बैठका, संघाच्या संघटना हे आपल्याला माहिती आहेत, जशा इकडे डाव्यांच्या आहेत. म्हणजे निर्भय बनो आंदोलनातनं सगळे त्यांचे पत्रकार ते सगळे बोलत असतात की ती एक बाजू आहे, तशी संघाची आहे. वेगळ्या पद्धतीची संघटना एकनाथ शिंदे आणि अजितदादांची, आणि ती त्याचं एक्सप्लेन करता येण्यासारखं बरंच आहे. पण थोडक्यात सांगायचं ती शाखा प्रमुखांची आहे शिवसेनेकडे, जी पूर्वीपासून होती, बाळासाहेबांनी निर्माण केलेली, जी उद्धव ठाकरेंच्या काळात थोडीशी विस्कळीत झाली. आणि तिकडे मी मगाशी म्हटलं तसं सहकाराच्या जाळ्यातनं शिक्षण संस्था, दूध महासंघ वगैरे सगळ्यातनं एक संघटनात्मक वर्चस्व अजितदादांचं आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं. त्यामुळे अशा पद्धतीचं आता बॅकग्राऊंड हे काँग्रेसला राहिलेलंच नाही. म्हणजे पूर्वी जो काँग्रेसचा ताकद होती की वेगवेगळ्या सहकारी संस्था या त्यासुद्धा त्या मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र आणि याच्यातच आल्या. आता त्यांना अशा संघटना उभं करणं, असं नेतृत्व उभं करणं, त्यांना वाव देणं, त्यांचे निर्णय मान्य करणं, सगळं काही दिल्लीला घेऊन जाऊन बसायचं असं न करणं, आणि नुसत्या काय पदयात्रा काढल्या किंवा भारत जोडो यात्रा याने बनत नाही. असं बनलं असतं तर मग चंद्रशेखर आले असते की तेव्हा निवडून. चंद्रशेखरनी मोठी भारत जोडो यात्रा काढली होती तेव्हा, लक्षात नसेल कोणाच्या, आणि त्यांनी असेच अगदी सगळीकडे फिरत होते. तर तेवढ्याने होत नाही. तुमचं ते पुढे काम चालू ठेवायला जे संघटनात्मक बळ लागतं ते उभं करणं हे झटपट होण्यातलं नाही ना. त्यामुळे आत्ता ते आशा एवढीच आहे की पुढच्या निवडणुकीपर्यंत युतीतच बिघाड निर्माण होईल. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी आपली आशा अशी चालली आहे की
जसं मी एक म्हणजे मी वाक्य सांगतोय सत्य आहे. काँग्रेसच्या एका माणसाने 2019च्या निवडणुकीनंतर किंवा त्या दरम्यान माझ्याशी एका मोठ्या नेत्याने, राष्ट्रीय नेत्याने गप्पा मारताना सांगितलं होतं की आमचा प्रॉब्लेम काय आहे, भाजपत कोणी विश्वनाथ प्रताप सिंग निर्माण होत नाही. ज्या विश्वनाथ प्रताप सिंगने राजीव गांधींचं सत्ता उलथवली, म्हणजे 415 जागावरनं एकदम सरकारच गेलं, असा कोणीतरी निर्माण होईल, कदाचित तो नितीन गडकरी असेल, राजनाथ सिंग असेल, या आशेवर स्वस्थ बसून जर का काँग्रेस आपली धोरणं ठरवणार असेल तर कठीण आहे ना. असं झालं तर चांगलंच आहे, पण तसं झालं तर त्याचा फायदा उठवणारी संघटना, त्याचा फायदा उठवणारे लोक, आणि हे नुसते यूट्यूब आणि याच्यावर बोलणारे असून चालत नाहीत, जाऊन खाली काम करणारे लागतात घराघरात. म्हणजे मी अनेक खरोखरच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष म्हणजे संघ परिवारातल्या लोकांनी काम केलं. अजितदादांच्या मंडळींनी मी म्हटलं तसं वेगळ्या पद्धतीने काम केलं, आणि एकनाथ शिंदेंच्या शाखा प्रमुखांनी केलं. असं काम करणारी मोठी फौज निर्माण केली तर महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला ती स्पेस घेता येईल. आणि दुसरा भाग काँग्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेस महात्मा गांधी, नेहरू, स्वातंत्र्यपूर्व काळातील जी मूल्य होती, मूल्य म्हणण्यापेक्षा ते जे एक धोरण होतं, मूल्य नाही म्हणणार, मूल्य बाळगली असती तर ते खूप मोठे झाले असते, गांधींची धोरणं होती तीच धरून आजपर्यंत चाललेत. आणि आता समाज प्रचंड बदललाय. आज समाज ज्या पद्धतीने विचार करतोय, नवी पिढी ज्या पद्धतीने विचार करते, त्यांचे कन्सर्न वेगळे आहेत, त्यांच्या दृष्टिकोन वेगळा आहे, तो लक्षात घेऊन तुम्हाला नवीन व्हॅल्यूज पुढे आणल्या पाहिजे. हे फार मोठं दुष्कर काम आहे, आणि ते करणारा असा चांगला लीडर मला विरोधी पक्षात कोणी दिसत नाही. आपण महाविकास आघाडीचं महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हवर बोलत असताना तुम्ही काँग्रेसबद्दल बोललात की चुकतंय काँग्रेसचं काहीतरी, पण हा प्रश्न फक्त राज्यभरापुरता नाहीये. तुम्ही जसं म्हणालात तसं देश पातळीवरती सुद्धा इंडिया त्यांची जी आघाडी आहे त्यामध्ये ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यांना राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नाही. अरविंद केजरीवाल वेगळ्या निवडणुका लढवणार आहेत दिल्लीमध्ये. त्यांनी हरियाणात सिद्ध केलं की त्यांची ताकद काय आहे, काँग्रेस शिवाय. आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर समाजवादी पक्ष जो आहे ज्यांच्या ताकदीवरती काँग्रेस युपीमध्ये निवडून आला, त्यांनी पण सांगितले की अदानी आणि सोरोसच्या विषयावर आम्ही काही तुमची सहमत नाही, किंवा त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे जे काही उत्तर प्रदेश मधले मुद्दे आहेत ते काँग्रेसकडनं काय लोकसभेत मांडले जात नाहीत. महाराष्ट्रात हे असं चाललेलं आहे. तर मग नेमकं काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीमध्ये नेतृत्व चुकतंय, राहुल गांधी इज नॉट सिरियस अबाउट पॉलिटिक्स, की मग काँग्रेसची विचारसरणी किंवा तुम्ही असं म्हणत तसं धोरणच चुकतंय? नेतृत्वामध्ये प्रॉब्लेम आहे का धोरणामध्ये? धोरणामध्ये आणि नेतृत्वामध्ये दोन्ही. म्हणजे आता तू जे उदाहरणं दिलीत तुम्ही की अरविंद केजरीवाल दिल्ली आणि पंजाब, समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश, ममता बॅनर्जी बंगाल, जो मगाचा मुद्दा आला हे कशावर निवडून आले? या सगळ्यांच्या स्वतःच्या संघटना आहेत. पंजाबमध्ये सुद्धा भाजपला पोटनिवडणुकीत काही करता आलं नाही. एवढं अरविंद केजरीवालांच्या विरोधात जेलमध्ये टाकून सगळं हे झालं, त्याचा काही परिणाम पंजाबमध्ये झाला नाही. कारण का तर डिलिव्हरी, एकतर सरकारची डिलिव्हरी, काम करणारं सरकार आणि त्याला संघटन म्हणजे कार्यकर्त्यांची फौज, हे या तिन्ही पक्षांकडे आहे. समाजवादी पार्टीकडे सुद्धा ते प्रो मुस्लिम असतील, म्हणजे मुस्लिम धार्जिणे असतील, आपण हे म्हणतो काय पूर्ण हे नाही आहे, पण ती एक ताकद आहे त्यांच्याकडे. ती ताकदच काँग्रेस गमावून बसलाय. आणि ती ताकद नसल्यामुळे आणि पुन्हा या म्हणजे आता अदानी इश्यू तुम्ही कसा वाढवायचा, तुम्ही कशा पद्धतीने पुढे न्यायचा? ते संसदेच्या काळात मुखवटे घालून मुलाखती घेऊन असा लोकांपर्यंत पोहोचेल का? किंवा निवडणुकीच्या काळातही आम्ही म्हणत होतो की उद्धव ठाकरे अदानी विषयावर बोलताय, तो धारावीपुरता मर्यादित आहे. ठाण्यामध्ये त्याचा काय प्रश्न आहे? तर तुम्हाला एक तर तो प्रश्न समजून दिला पाहिजे. म्हणजे कसं की भारतीय जनता पक्षाने खरं म्हणाल तर मुस्लिम बहुसंख्य असलेले मतदारसंघ हाताच्या म्हणजे अक्षरशः 4-5 असतील महाराष्ट्रात की जिथे मुस्लिम डॉमिनंट होऊ शकतात, पण त्यांनी नॅरेटिव्ह असं पसरवलं की प्रत्येक ठिकाणी या लागू होणार. तसा अदानी इश्यू म्हणा, रफेलच्या वेळेत तसंच झालं. तुम्ही जे हे इश्यू मांडताय, धनकर आम्हाला म्हणजे धनकरांचे आपले व्हाईस प्रेसिडेंट जे ज्या पद्धतीने राज्यसभा चालवतात ते मला अजिबात पसंत नाही, कारण मी संसदेत लोकसभा राज्यसभा 6 वर्ष बघितलेली आहे, काय पद्धतीने डिग्निफाईड काम केलं. पण तुम्ही तो इश्यू लोकांपर्यंत तुमच्या लोकांच्या कळीचा इश्यू कसा होईल इमोशनली मासमध्ये, ते व्हायला लागतं ना. केजरीवाल आत्तापासून तिथे दिल्लीमध्ये किती फिरतायत. अदानींचा विषय मांडला जातो आणि तिकडे शरद पवार त्यांच्याबरोबर राहतात. राफेलचं पण तेच की शरद पवार हे काढतात, किंवा काँग्रेसचे मुख्यमंत्री अदानींना पायघड्या घालतात. मग जेव्हा भाजप असं म्हणतं की त्यांचे सगळे प्रोजेक्ट रद्द करा, तुम्ही तो चोर आहे म्हणता ना, मग त्याच्यावर म्हणतात नाही आम्ही काही बोलतच नाही.
त्यामुळे हा जो नेतृत्वाचा, आणि दुसरं कसं झालं आहे, काँग्रेसच्या DNA मध्ये जे आहे ना, की गांधी घराणं हे सर्वोच्च आहे, दे आर एंटायटल. या देशावर राज्य करायला ते ते स्वयंभू, ते सर्वशक्तिमान आहे. दैवी ताकद हीच आहे, हे त्यांच्या ते तसं बोलत नाहीत, पण ते तसंच आहे त्यांचं, की ईश्वर दत्त आम्हाला अधिकार आहे. हा, त्यामुळे त्यांना चुकीचं सांगणारे कोणीच नसतात. मध्यंतरी मी असं ऐकलं की काही काँग्रेसच्या लोकांनी चिदंबरम आणि यांना गळ घातली की जरा राहुल गांधींना सांगा की ते EVM वगैरे हे करू नका, जरा वेगळे विषय घेऊन घ्या. तर चिदंबरम म्हणाले, मला त्यांना भेटून असं सांगून अपमान करून घ्यायचा आहे का? अर्थात ही रुमर असेल किंवा खरं असेल माहीत नाही, पण असे अनुभव असतील आणि असण्याची शक्यता जास्त आहे. कारण हेमंत बिश्व शर्मा त्यातूनच बाहेर पडले की मी सिरियसली काही गोष्टी सांगायला लागलो तर हे कुत्र्यानं बिस्किटं देत बसले होते, आणि त्यातनं त्यांनी अख्खा आसाम आणि ईशान्य भारत काँग्रेसकडनं काढून घेतले. कपिल सिब्बल असे बाहेर पडले. तर हा जो म्हणजे नेतृत्वाचाही प्रश्न आहे, आयडिओलॉजीचाही प्रश्न आहे, आणि काय आयडिओलॉजी घेऊन तुम्ही जाणार आहात लोकांसमोर, म्हणजे लोकांना कन्व्हिन्स करणारी आयडिओलॉजी काय घेऊन जाणार आहात, आणि बदललेल्या समाजाला अनुलक्ष म्हणजे त्याच्या भावना लक्षात घेऊन फक्त बेकारी हे चालत नाही. रोजगाराच्या संधी कधीच नव्हत्या, कायमच रोजगाराच्या संधी, म्हणजे जगभरात सगळीकडे हा क्रायसिसच आहे. पण तुमच्याकडे उत्तर काय आहे, कशा पद्धतीने सोल्युशन करता, आणि मुळात म्हणजे काय आहे की ते काम करणारा माणूस, अशी एक प्रतिमा ही जी व्हायला लागते ना, ही आत्ता तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे मी काही यांचा म्हणजे मला तर वाटत होतं देवेंद्र फडणवीसांचं अनेक राजकारण चुकलेलं असं माझं मत होतं, पण ते आता काही 133 जागा मिळाल्यामुळे त्या आर्ग्युमेंटला काही अर्थ राहणार नाही. पण अजूनही माझं म्हणणं आहे की पण काय झालं आहे की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे मोदींकडनं बरोबर शिकले की काम करणारा नेता ही प्रतिमा झाली पाहिजे आणि ती गव्हर्नमेंटकडनं झाली पाहिजे. हा जो आहे तसं दाखवणारे जोपर्यंत काँग्रेसकडनं येत नाहीत, आणि दुसरा भाग, काँग्रेसचं एकही राज्य असं नाही की जे आयडियल स्टेट म्हणून देशासमोर आणता येईल, जे मोदींनी 2014 मध्ये केलं, की भारतातल्या अन्य राज्यातल्या लोकांना वाटायला लागलं की गुजरात सारखं आमच्याकडे व्हायला पाहिजे. काय गुजरातमधले रस्ते, काय तिथलं डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट, याचा सगळा त्यांनी व्यवस्थित प्रचार केला. आज काँग्रेसचं कुठलं राज्य आपल्यासमोर असं आहे? रेवंत रेड्डींचा आता प्रयत्न चाललेत तसे, ते तरुण आहेत त्यामुळे ते कदाचित करतील, पण ते मूळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतले होते, तिकडनं ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. कर्नाटकमध्ये तसं दिसत नाही आहे अजून, तरी काँग्रेसचा होल्ड आहे तिथे. बायपोलमध्ये सुद्धा त्यांनी पण तिथे त्यांच्या जागा आणल्या, 3च्या 3 जागा आणल्या. पण ह्याच्यावर काय आहे ना, मोठं नुसतं मंथन नाही. म्हणजे लोक म्हणतात ना, राहुल गांधी लोकांमध्ये जातात, काय मिसळवाल्याकडे मिसळ खातात, ट्रकवाल्याबरोबर गप्पा मारतात, हे सगळं लोकांना आवडतं, चांगलं आहे. पण तुम्ही नुसते फिरलात म्हणून तुम्हाला सेन्स येतो असं नाही ना. तो सेन्स आला असता तर महिलांसाठी शौचालय बांधली पाहिजे, ते काँग्रेसला फार पूर्वी कळलं असतं की महिलांना साधी गोष्ट आहे, रात्री बाहेरगावी शौचासाठी बाहेर जायला लागते, ते छेडछाडी होते, त्यापासनं संरक्षण शौचालयाने दिलेलं आहे. हायजीनपेक्षा सिक्युरिटीचा मुद्दा त्यात होता, हे तेव्हाच कळलं असतं काँग्रेसला. ते कळण्याची बुद्धी असणारं नेतृत्व हा आत्ता क्रायसिस आहे, आणि त्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी असं नेतृत्व सध्या भारतीय जनता पक्षाकडे आहे. ते फार उंच आहे, फार वेगळंच विचार करणारे असं मी म्हणणार नाही, असला काय भाबडेपणा माझ्याकडे नाही. पण जमिनीवर राहून आपण काय डिलिव्हर करू शकतो, आपण कुठल्या इमोशनल कंटेंट देऊ शकतो, आणि संघटना आपल्या कशा मजबूत करू शकतो, याच्यावर त्यांचा सगळा भर आहे. आणि तिथे नेमकी महाविकास आघाडी कमी पडते. त्यामुळे हळूहळू त्यांच्यात वाद होतील, आणि कुठेतरी जसं भारतीय जनता पक्षाला पूर्ण रिथिंकिंग करावं लागलं, गांधीवादी समाजवाद बाजूला, आणि 2 जागा आल्या फक्त, पण त्यांनी संपूर्ण रिथिंकिंग करून राम जन्मभूमीचा प्रश्न हाती घेतला आणि वाटचाल केली. असा काहीतरी मोठा मुद्दा काँग्रेसला मिळायला हवा आहे, किंवा उद्धव ठाकरेंनाही तेच आहे. शरद पवारांच्या बाबत मला तसं वाटत नाही, कारण ते त्यांची थिंकिंग लाईनच नाही. म्हणजे ते सरकारबरोबर राहणं हीच त्यांची विचाराची सत्ता हवी, सत्तेतनं डेव्हलपमेंट, पण आपल्या विभागाची, हा त्यांचा धोरणासह त्यांच्यासमोर तो प्रॉब्लेम नाही. तुम्ही शरद पवारांचं उदाहरण दिलं, पण तुम्ही म्हणता सत्ता हवी शरद पवारांना, पण एक शेवटचा मुद्दा त्या अनुषंगाने असा की आता सत्ताही नाहीये, पक्ष चिन्ह सगळं गेलेलं आहे, संघटना पण नाही, आणि 10 आमदार आलेले आहेत. 10 आमदारांमध्ये नेते पण, प्रस्थापित नेते आता दिसत नाहीत मोठे मोठे. तर मग या अनुषंगाने शरद पवारांच्या पक्षाचा पुढचा राजकीय प्रवास काय असेल? खूप पुन्हा मोठा क्रायसिस आहे. आणि आता कसं आहे की कुठनं तरी माध्यमात आपलं नाव राहणं हा इमिजिएट त्यांच्या समोरचा आहे, नाही तर ते मार्जिनमध्येच जातील.
आणि त्यामुळे ते तिथे ॲक्टिव्ह राहतील. पण जो चॅलेंज अजितदादाने ज्या पद्धतीने उचलला तसा सुप्रिया सुळे उचलतील का, तसा रोहित पवार उचलतील का? त्यांची दमछाक झाली त्यांच्याच मतदारसंघात. किंवा आर पाटीलांचा मुलगा तो खूप लहान आहे, त्यांचं पहिल्या भाषणातनं कौतुक झालं, पण ते काय असं नेहमीच आपल्याकडे कौतुकाची एकदम भडी मारवतो एखाद्या माणसावर आणि त्याचं पुढचं नेतृत्व पाहिलं जात नाही. पण तो निदान एक चेहरा आहे. जयंत पाटलांच्या मर्यादा स्पष्ट ह्या तर जयंत पाटलांच्या मर्यादा तर अजित पवार आणि शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हाच सांगितलेल्या होत्या. तुम्ही इतक्या उघडपणे बोलले होते व्यासपीठावर की जसा पक्ष चालवायला हवाय तसं होत नाहीये. तुम्हाला आठवत असेल तो यशवंतराव चव्हाण होता, हा कोपरखळ्या मारल्या होत्या त्यांनी वर्षाचा कालावधी सांगितला. एक्झॅक्टली. तर त्यामुळे पुन्हा तोच प्रश्न आहे ना की तुम्ही अमोल कोल्हे चालवू शकतात का? त्यांना आधीच त्यांचं नाटक चालवायचं का पक्ष चालवायचा, याच्यात हा जो शेवटी गाडून घेणारी माणसं लागतात. मग आम्ही त्यांची चेष्टा करतो, आम्ही म्हणजे मी सुद्धा आलो त्यात की सतरंजा उचलणारेच आहेत ते कायम सतरंजा अहो, पण ते सतरंजा घालतात आणि त्याच्यावर उभे असतात आणि त्यांना फार अपेक्षा नसतात. आपल्याला वाटतं तसं नसतं. पण ही सतरंजा उचलणारी माणसांची फौज ज्या पक्षाकडे असते तो पक्ष हळूहळू रिवाईव्ह होतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पण अशी फौज होती, आम्ही बघितलेली आहे ती. त्याच्यावरच ते काँग्रेसला आव्हान देत होते. काँग्रेसकडे तर खूप मोठी होती पहिल्यापासून. आता ती नितीन गडकरी गमतीने म्हणायचे की ती एफडी त्यांची फार मोठी आहे, त्याचं व्याज येत राहतं, पण आता एफडी कमी कमी होत चालली आहे, त्याची प्रिन्सिपल अमाऊंट कमी होत चालली आहे. तसं काँग्रेसचं झालं आहे आणि ती गॅप भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. पण त्याच्यात भारतीय जनता पक्षासमोर सुद्धा प्रचंड आव्हानं आहेत. कारण आत्ता त्यांचा एकमार्गी प्रवास किंवा त्यांचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालेलं नाहीये. एकनाथ शिंदेची ताकद तेवढीच राहिली, शिवसेनेची होती तेवढी, अजितदादांची ताकद शरद पवारांची होती तेवढीच राहिली आणि भारतीय जनता पक्षाची ताकदही तशीच राहिली आहे. सीट 10ने फक्त वाढलेली आहे. नक्कीच सर. खरं तर महाराष्ट्राचं राजकारण हे निवडणुकानंतर तो संपलेलं नाही आणि अजून एका वेगळ्या वळणावर आलेलं आहे. अजून 10 वर्ष संपणार नाही आणि खूप नवीन राजकीय प्रयोगशाळेत प्रकारे झालेले महाराष्ट्राचे राजकीय प्रयोग आपल्याला बघायला मिळतील. छोटा मुद्दा सांगतो, थोडक्यात सांगायचं तर शिवसेना संपलेली नाही, शिवसेनेचं नेतृत्व अडचणीत आलेलं आहे पूर्वीच्या. तसंच शरद पवारांचं राष्ट्रवादी संपलेलं नाही, त्यांचं नेतृत्व पूर्वीच अडचणीत आलंय आणि नव्या नेतृत्वाने ते दोन्ही पक्ष पुन्हा भाजप बरोबर आले, एवढाच फरक आहे. नक्कीच. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार आणि महाविकास आघाडी कुठल्या मुद्द्यांवर पुढे जाणार, विरोधी पक्ष त्यांचा होणार का, कुठल्या पक्षाचा होणार, या सगळ्या घडामोडी आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला आमच्या द पॉलिटिक्स या चॅनलवरती बघायला मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, तुमची मतं आहेत, तुमच्या कमेंट्स आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आत्ताचा एपिसोड बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.